मस्त जमलं तुला. आजपर्यंत ह्या घरातल्या कुणालाच ते जमलं नव्हतं. आप्पांच्या भाबड्या आणि वेडसर प्रश्नांना तितकीच भाबडी आणि वेडी उत्तरं तुझ्याशिवाय आजपर्यंत कोणीच दिली नव्हती. वेडेपणा करण्यात तर मी एक्सपर्ट आहे. आणि आप्पा आप्पा मला ना लहान मुलांसारखे वाटतात. आणि माझं लहान मुलांची खूप मस्त जमतं. नाही नाही, बाकी गोष्टी पण जमतील तुला. बाकीच्या गोष्टी म्हणजे रांगोळी काढणं, देवपूजा करणं, या घरातल्या माणसांना आणि घराला सांभाळणं वगैरे वगैरे. नाही, ते सुनेचं नाटक मी फक्त आप्पांनी जेवावं म्हणून करत होते. बाकी की नाही. ओके नाही, माहिती आहे आम्हाला. आम्हाला सगळं माहिती. तुम्ही दोघं पण जेवून घ्या ना, मी आदित्यपाशी थांबते. हीच पाहिजे आपल्याला सून म्हणून. हिला दुसरा पर्याय असूच शकत नाही. हो ना, केवळ आदित्याशीच नाही तर आपल्या सर्वांशी जुळवून घेते ती. हे म्हणजे पत्रिका न बघता 36 गुण जुळल्यासारखं आहे. उगाच जास्त कौतुक नको, नाही तर या सगळ्याला आपलीच दृष्ट लागायची. $102 मगापेक्षा कमी आहे पण आहेच. आदित्य, काही होतंय का तुला? काही हवंय का? मला सांग, मी आणते. आई 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 ग, आई आई ग, आई ग. आई आहे इथेच आहे. आई आदित्य दिसत का नाही? बोलत नाही माझ्याशी. मी वाईट मुलगा आहे का? नाही अरे आदित्य, तू खूप शहाणा मुलगा आहे. ठरवून सुद्धा वाईट वागू शकणार नाहीस, इतका गुड बॉय आहेस तू. बोल ना आई माझ्याशी. आई बोल ना. बोलतीये ना, तुझ्याशीच बोलतीये मी राजा. आई कुठं होते? कुठं लपलेली? बाकीच्या मुलांना असते नाही, माझ्याकडे काय? अरे राजा, तुझ्याकडे ते जे इतर कोणाहीकडे नसतं. तू ना देवबाप्पाचं एकदम स्पेशल आहे. तुला आईची माया देणारी 5 माणसं आहेत. आप्पा, दादा मामा, भाई मामा, बंधू मामा, पिंट्या मामा. हे इतकं कोणाकडे असतं का सांग? ती आहे. तू का नाहीयेस? तू का नाहीयेस? कोण म्हणाल मी नाहीये? मी कायम तुझ्या बरोबर होते, आहे आणि इथूनही पुढे राहणार आहे. खोटं खोटं. नाही बाळा, खरंच. पावसाळ्यात मी तुला पाऊस म्हणून भेटायला येते. उन्हाळ्यामध्ये तुझी सावली बनून तुझ्या बरोबर चालते. थंडीमध्ये तुझ्या या पांघरुणातली ऊब बनून तुला जवळ देते. थोडंच कशाला? तुला ठसका लागला आणि तू ऐक असं ओरडलास ना की मी धावत धावत येते आणि हळूच तुझ्या पाठीवरनं हात फिरवते. खरंच? खरंच. आप्पांच्या मायाळू वागण्यात मी आहे. दादा मामाच्या कडक शिस्तीमध्ये मी आहे. बाई मामाच्या गमती जमतीमध्ये मी आहे. बंधू मामाच्या लाडी गोडीत सुद्धा मी आहे.
पिंट्या मामाच्या रुसव्या फुगव्यामध्ये पण मीच तर आहे. आणि आता सुद्धा मी आहे ना इथे, तुझ्या बरोबर आहे. मी आहे ना. हवंय तुझ्याकडून काहीतरी हवंय. काय हवंय सांग. तुझ्यासाठी काय वाटेल ते करेन. वचन वचन. मला वचन हवं. मला कधीच सोडून जाणार नाही. पुन्हा अशीच माझ्या बरोबर राहशील, माझी काळजी करशील, माझ्यावर प्रेम करशील. मला कधीही गरज पडेल तेव्हा माझ्या बरोबर असशील. वचन हवंय. दिलं. ही सही तुझ्यासाठी बरोबर कायम असेल. हो मी तू इथं काय लिहिलं तुला? आदित्य. अरे मामा आदित्य. मामा आदित्य काय झालं मामा तुला तू अचानक? आधी बाहेर हो. बाहेर हो मामा. अरे काय 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 झालं काय? अरे काय होते तुला असं ओरडलंच काय अचानक? हिला आत कोणी घेतलं? हिला आत कोणी होती? हिला बाहेर जायला सांगा. मामा बाहेर जायला सांगा आधी हिला. अगं सई काय झालं काय? तू काय बोललीस का त्याला? नाही मामा मी काहीच बोलले नाही. तू झोपेतनं उठला आणि अचानक. अहो तुम्ही हिच्याशी काय बोलताय? माझ्याशी बोला ना. मी भातचाय ना तुमचा. ही कोण आहे? कोण आहे ही? हो. आदित्य शांत हो. काय तुला ताप आल्यामुळे तू काय बोलतेस तुला कळत नाहीये. शांत हो तू. मामा मला सगळं कळतंय आणि तुम्हालाच कळत नाही. हिला तुम्ही आधी हिला बाहेर न्या. अरे आधी पण एवढं चिडायला काय झालं? काय हवंय काय तुला? मला ही इथून जायला हवी आहे मामा. आदित्य अरे तू त्यांच्यावर का चिडतोय? त्यांची काय चूक आहे यार? नाही मग कुणाची चूक आहे? कुणाची चूक आहे मला सांग ना. मग त्यांच्यावरती चिडतो मी. सांग मला. ओके मी मान्य करते माझी चूक आहे या सगळ्या. हे जे काही घडलंय ना ते सगळं माझ्यामुळे घडलंय. बस मी सॉरी म्हणते तुला. खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बघ मला तुझी खरंच खूप काळजी वाटत होती रे. आत्ता सुद्धा वाटते म्हणून आले मी. अच्छा म्हणजे आधी ते काय केलं तर कमी पडलं म्हणून अजून त्रास द्यायला आलीस का तू? आधी असं काय करतोयस? ती बिचारी. ही बिचारी मामा. अरे हिच्या ना बोलण्यामध्ये जे अडकतात ना ते बिचारे तुम्ही. आदित्य प्लीज. हे बघ जे काही घडलंय ना त्याच्यात 100% माझी चूक नाहीये हे तुलाही माहितीये. तरी मी तुझी माफी मागते. परत सॉरी म्हणते. आय सॉरी. आदित्य मला हौस नाहीये इथे येऊन बसण्याची. तुझी काळजी वाटते तुला बरं नाहीये म्हणून मी इथे आलीये. कळलं ना? आणि त्यात जर का तुला असं वागायचं असेल तर मी तर काय तर जाशील ना. जा ना. मग मी तेच तर म्हणतोय ना. जा ना घरात ना एकदाची. आता तर मी इथून जाणारच नाही. जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून निघणार नाही. ठीक आहे मग तू नको जाऊस तोपर्यंत मी आराम करणार नाही. होऊ दे मला अजून त्रास होते. सगळे इथं थांबू. हे बघ आदित्य तू आत्ताच्या बसू. दोघांनी शांत व्हा आधी. शांत व्हा. तू बाहेर चल. अहो बंधू मामा मी काहीच बोलले नाहीये. अगं तापामुळे त्याला काही कळत नाही तू काय बोलतोय ते. पण तुला कळते ना. तू चल ये बाहेर. म्हणजे जे काही झालं त्याबद्दल मी सॉरी म्हणतो. भाई मामा तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? उलट मीच सॉरी आहे आयुष्यात. पण त्यांनी माझं थोडस समजून ऐकून तर घ्यायला हवं ना. सई चिडू नकोस ग. मी चिडत नाहीये. मी तुमच्यावर चिडत नाही. उलट मला ना स्वतःचा राग येतो. खूप राग येतोय. सई शांत. जरा शांत.
तुमच्यात जे काय घडलं, जे काय बिनसलंय, ते आम्हाला अजिबात कळत नाही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की जे काय चाललंय ते आपोआप मिटेल. मला असं वाटतं की सगळं छान होईल. पण काय? ही ती वेळ नाही. ही ती वेळ नाहीये. बंधू मामा, आपल्याच माणसाची माफी मागण्याची, त्याची काळजी घेण्याची काही वेळ असते का? हो, पण नाही, वेळ आणि तारीख ठरवून माफीचं अपील करायला ते काय तुमचं कोर्ट आहे का? अरे यार, तू तर माझी बोलतीच बंद केलीस. म्हणजे वकील मी आहे का तू आहे तेच कळत नाही. बंधू मामा, मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये आणि आदित्यला तर मुळीच द्यायचा नाही. तू त्रास देत नाहीयेस, पण तुला त्रास होतोय ना. मला त्रास बीच काही होत नाही आणि झाला तरी मी सहन करेन, पण मी इथून कुठेही जाणार नाही. सई, तू आता घरी जा असं मला वाटतं. शांतपणे घरी जा. सकाळपर्यंत आदित्यचा ताप कमी होईल, तो जरा भानावर येईल, मग तू ये ना. तोवर आम्ही आहोतच. सॉरी बंधू मामा, पण मुळीच नाही. आदित्य बरा झाल्याशिवाय, त्यांनी मला माफ केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. ग सई, मी त्याला घरात यायला नकोय ना? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी इथेच दारात उभी राहील. हवं असलं तर या इथल्या कठड्यावर बसणार सुद्धा नाही, रात्रभर उभी राहीन, पण मी इथून जाणार नाही. सई, असा वेडेपणा करू नकोस. मी करणार, कारण मला तेवढंच करतायत. वेडेपणा केला नाही तर ती सई बिराजदार कसली? माझं ठरलं म्हणजे ठरलं. आदित्य बरा झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही म्हणजे नाही. खरा काय ते हट्टी आहात तुम्ही दोघे, तू आणि तोही. अरे का टणटण करतोय? झोप ना आता, गेली ना ती. नाही मामा, तुम्हाला माहिती नाहीये ते नाही जाणार. आणि ती या घरातनं जात नाही ना, तोपर्यंत मी झोपणार नाही. गेली का ती घरातून? हो मामा खरं सांगा. हो, गेली. पण काय? अंगणात उभी आहे. मी म्हणलो होतो मी तुला मामा. अरे तुला ती घराबाहेर जायला हवी होती ना, मग ती घराबाहेर गेली आहे. मग आता तुला प्रॉब्लेम काय आहे? मी तुझ्या पाया पडतो. तुम्ही सुद्धा तिला खूप पाठीशी घालत जाऊ नका. तुम्ही असंच वागत राहिलात ना, तुमच्याशी बोलणार नाही मी तुमच्याशी.
अरे 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 उठलास का? हं? नाही जरा अंग खडलंय. अरे पटकन उतरलाय ताप, अजिबात गरम लागत नाहीये. आता बरं वाटतंय. काही ठिकाणी दुखतंय अजून, पण ताप कणकण नाही वाटत आहे. बरं झालं डोक्यावरचं ओझं उतरलं. मामा सॉरी, मी काल त्रास दिला. वेडायस का तू? त्रास आम्हाला नाही, तिला झालाय. तिला? हो सई. ती अजूनही इथंच आहे? हो, बाहेर दरवाजात उभी आहे. रात्रभर तिथेच उभी आहे बिचारी. बोल ना जरा तिच्याशी. कालपासून खूप वाईट वागवलंयस ते. तर भेट तिला, बोल तिच्या बरोबर. कसा आहेस तू आदित्य? बरा आहेस ना? ताप उतरला तुझा? बघू बर. काय झालं, अजून ताप उतरला नाही का तुझा? हो आहे ना, फक्त अंगात नाहीये, समोर उभा आहे माझ्या. आदित्य मी हो तूच ताप आहेस माझ्या आयुष्यातला, जो मला नकोय. का माझ्या मागे 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 फिरतीयेस? अगं मी तुला जायला सांगितलं होतं ना, मग का अजूनही इथंच उभी आहेस? काय आता इथं तुझं? तू तू इथे आहेस ना, म्हणून मी इथे आहे. माझ्यासाठी एवढं करतेस तू? माझ्यासाठी काही करू शकतेस? हो, तू जर का माझे वाटेल ते हट्ट पुरवू शकतोस ना, तर मी सुद्धा तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकते. ठीक आहे, मग माझ्यासाठी फक्त एक गोष्ट कर. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालती हो. माझ्या नजरेसमोर नकोयस तू. मला तुला कळत का नाहीये? मला तुझ्या बास आदित्य, काल तू शुद्धीत नव्हतास, पण मी शुद्धीत होते. तू माझ्याकडून वचन घेतलं होतंस आणि मी दिलं होतं की मी तुला सोडून कधीही कुठेही जाणार नाही, आणि म्हणून मी इथे रात्रभर थांबली. काल तुला मी हवी होते, आज मी तुला नकोय. ठीक आहे, मान्य आहे, मी जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेव आदित्य कश्यप, उद्या जर का मी तुला पुन्हा हवी असेल ना, तर मी असेनच अशी अपेक्षा ठेवू नकोस. गुड बाय. आणि जमल्यास माझ्याशिवाय काळजी घे स्वतःची.